सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आजपासून कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होणार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास राज्य सरकारनं 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। या निधीच्या वितरणाला डीबीटीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज सुरुवात होईल। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी। कर्जमाफीच्या यादीतील केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या पैसे जमा होणार आहेत। शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 16,96,000 शेतकरी पात्र ठरले। 96,000 पात्र शेतकऱ्यांपैकी ई केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे। 20,000 कोटींच्या तरतुदींपैकी उद्या 7,000 कोटींच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रक्कम वितरित केली जाईल। नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत राज्यातील लाखो शेतकऱ्यांना एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत। कर्जमाफीचे पैसे नेमके कधी मिळणार, किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि बँक खात्यात रक्कम कधी जमा होणार। आज या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आज आणि उद्या पैसे जमा होणार आहेत। पहिल्या यादीत 16 लाख शेतकरी पात्र आहेत। त्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे त्यांच्याच खात्यात आज पैसे जमा होणार आहेत। ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण झाली नाही त्यांची काही दिवसांमध्ये पैसे जमा होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 7,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जातील। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार। सरकारच्या माहितीनुसार या योजनेचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे। लाभार्थी यादी जिल्हानिहाय आणि बँकनिहाय तयार केली जात असून आधार पडताळणी, कर्जाची माहिती आणि बँक खात्याची पडताळणी पूर्ण झाल्यास अंतिम लाभ दिला जाणार आहे। अनेक शेतकरी विचारत आहेत की पैसे नेमके कधी जमा होणार आहेत। तर 16 लाख शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण केली आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे 4 ऑगस्ट रोजी वितरित करण्यात येणार आहेत। ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत आले नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी घाबरू नका, कारण हा फक्त पहिला टप्पा आहे। अजून दुसरा टप्पा आल्यावर तुमचे नाव नक्की येईल। तुमचे नाव यादीत आहे की नाही हे पोर्टलवर किंवा संबंधित बँकेत जाऊन तपासा। जर काही त्रुटी आढळली तर ती शक्यता लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या। मित्रांनो, या योजनेबाबत नवीन लाभार्थी यादी, पैसे वाटपाची तारीख, शासनाचे नवीन निर्णय आणि प्रत्येक अधिकृत अपडेट आम्ही या चॅनलवरती सर्वात आधी देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।